नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मी संध्या सप्रे यूट्यूबवरील अमृताचे डोही या माझ्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपण मागच्या एपिसोडमध्ये प्रश्नोपनिषदाला सुरुवात केलेली आहे. आजच्या एपिसोडमध्ये प्रश्नोपनिषद भाग 2 मी चालू करणार आहे. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी मंगलाचरण म्हणून मी सुरुवात करते. श्रीमन् महागणाधिपतये नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमो देवे महादेवे शिवाये सततं नमः. नमः प्रकृते भद्राये नियतः प्रणता स्मतां. समचरण सरोजं सांद्र नीलांबुदाभं जगन्वित पाणिं मंडनं मंडनानां. तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. आपण मागच्या एपिसोडमध्ये प्रश्नोपनिषदाचे जे मंत्र बघितले त्याच्यानंतरचा पुढचा मंत्र 9वा मंत्र मी आता घेत आहे. 9वा मंत्र असं म्हणतो, वर्ष म्हणजे प्रजापती होय. आणि 2 मार्ग असतात, एक उत्तरायण आणि एक दक्षिणायन असे 2 मार्ग असतात. आता जे कर्मकांडात्मक मार्ग जे अनुसरण करतात, म्हणजे असं की यज्ञयाग पूजा अर्चा हे जे कर्मकांडात्मक भाग आहेत ते जे निष्ठेने ते करत असतात त्यांना चंद्रलोकाची म्हणजे मृत्यूनंतरची गती त्यांची काय, तर त्यांना चंद्रलोकाची प्राप्ती होते आणि ते पुन्हा जन्म घेतात, म्हणजेच त्यांना पितृलोक प्राप्त होतो. अशा गृहस्थाश्रमी व्यक्तींना संततीची तिच्या उत्कर्षाची मनामध्ये इच्छा असते. आता वर्ष म्हणजे प्रजापती म्हणजे काय, तर जो निर्माता आहे, सगुण ईश्वर जो आहे, म्हणजेच जे निर्गुण परमतत्व जे सगळ्यांच्या पायाखाली आहे, ते जेव्हा मायेबरोबर किंवा प्रकृती बरोबर त्याचा संयोग होतो, निर्गुण तत्व अधिक माया असा मिळून सगुण ईश्वर बनतो. तो सगुण ईश्वर हा आपल्या सगळ्यांसाठी तो निर्माता आहे. जगाचं निर्मिती तो करतो, पालन पोषण करतो आणि अंती विलय पावतो. असा तो सगुण ईश्वर म्हणजे प्रजापती किंवा ब्रह्मदेव. तर तो स्वतःच एकीकडे प्रकृती म्हणजे निसर्ग माया हे सगळं झालेलं आहे आणि दुसऱ्या बाजूने जीवात्मा पण तो झालेला आहे. जीवात्मा म्हणजे काय, तर प्रत्येक व्यक्तीच्या हृदयामध्ये स्थित असलेलं परब्रह्म तत्व म्हणजे जीवात्मा. जीवात्म्याची सखोल चर्चा आपण नंतरच्या भागामध्ये करणार आहोत. तर निर्माता प्रजापती हा एकीकडे निसर्ग बनलाय आणि एकीकडे तो जीवात्मा बनलेला आहे. तोच सूर्य आणि चंद्र असा दोन्ही तो बनलेला आहे. आणि सूर्य हा ऊर्जेचं प्रतीक आहे आणि चंद्र जो आहे तो जड प्रकृतीचं प्रतीक आहे. आणि सूर्य आणि चंद्रावरूनच आपण कालाचे मोजमाप करतो. त्यामुळे प्रजापतीचं वर्ष कसं आहे,
सूर्य अधिक चंद्र म्हणजेच काल म्हणजेच सूर्य आणि चंद्र, म्हणून प्रजापतीच काल आहे किंवा वर्ष आहे. आता इथे काय म्हटलंय की जे कर्मकांडात्मक मार्ग अवलंब करतात, जे निष्ठेने हे सगळं करतात, ज्यांना आपल्या संततीच्या उत्कर्षाची इच्छा असते, अशी जी लोक आहेत ते मृत्यूनंतर त्यांना पितृलोक किंवा चंद्रलोक प्राप्त होतो. कसं आहे ना की मृत्यूनंतर विचार वासनांनी बनलेलं आपलं जे संचित आहे, संचिताची जी पेटी, अदृश्य सूक्ष्म पेटी आपल्या सूक्ष्म शरीरामध्ये आहे, ती कशानं भरलेली आहे, तर आत्तापर्यंतच्या आणि मागच्या जन्मांमधील केलेल्या कर्मांची कर्मफळं जी अजून उपभोगायची राहिलेली आहेत, तो सगळा साठा म्हणजे संचित त्यामध्ये असतं. आणि सूक्ष्म शरीराचा मृत्यूनंतर मार्ग सुरू होतो. मृत्यूच्या वेळेला फक्त आणि फक्त हा जो स्थूल देह आहे, पंचमहाभूतांनी बनलेला आपला जो वरचा जो स्थूल देह आहे, त्या शरीराचा फक्त नाश होतो. परंतु आपल्यामध्ये एकच शरीर नाही. आपल्या आध्यात्मिक दृष्टीनं आतमध्ये अजून 2 सूक्ष्म शरीर आहेत. एक म्हणजे सूक्ष्म शरीर आणि त्याच्याही आतमध्ये कारण शरीर. तर जेव्हा सूक्ष्म शरीर हे स्थूल वरच्या शरीराला हे सोडून जातं, तेव्हा त्याला आता दुसरी गती काय मिळेल हे कशावरनं ठरतं, तर ते संचिताची जी पेटी आहे, आपले जे विचार वासना कामना, या ज्या पद्धतीनं ज्या विचारानं ज्या तत्वज्ञानानं आपण आयुष्य घालवलं असेल आणि शेवटच्या क्षणी मनुष्याच्या मनामध्ये जे विचार असतील त्याप्रमाणे त्याची पुढची गती ही ठरत असते. तर तो जो कर्मकांडी मनुष्य आहे, म्हणजे कर्मकांडी म्हणजे केवळ कर्मकांड निष्ठेने तो अवलंब करत असतो. तो काय करत असतो, तो इष्ट आणि पूर्त अशी 2 प्रकारची कर्म तो करत असतो. इष्ट म्हणजे काय, तर श्रुतीने सांगितलेली कर्म, आणि पूर्त म्हणजे काय, पुण्यकर्म. इष्टकर्मामध्ये काय काय येतं, यज्ञयाग येतो, वेदाभ्यास येतो, आणि इष्टकर्मामध्ये अजून सुद्धा वैराग्य येतं, आत्मज्ञान येतं. 2 प्रकारांनी इष्टकर्म असतं. आणि पूर्तम म्हणजे काय, पूर्तकर्म दानधर्म समाजसेवा ही सगळी जरी तो व्यक्ती पुण्यकर्मच जरी करत असला तरी होतं काय की पुण्यकर्म सात्विक कर्मांचं जे फळ आहे ते काय आहे, तर ते पुण्य आणि सात्विक असं फळ त्याला मिळणार आहे. त्यामुळे जरी ते कितीही चांगलं फळ असलं तरी ते चांगलं फळ उपभोगण्यासाठी म्हणून त्याला परत जन्म घेणं चुकत नाही. परंतु अशी लोक चंद्रलोकामध्ये म्हणजे पितृलोकामध्ये जातात. चंद्र हा मनाचा आणि प्रकृतीचा निर्देशक मानला जातो. जसे आपले विचार असतात तसे आपण घडत जातो. जर व्यक्तीला कर्मकांडामध्ये रुची नसेल आणि जास्त करून त्याचा ओढा वैराग्यपूर्ण असेल, आत्मज्ञानाची प्राप्ती करून घ्यायची त्याची इच्छा असेल, परमेश्वराचं खरं स्वरूप जाणण्यासाठी तो तपस्या साधना उपासना वगैरे मार्ग अवलंब करत असेल, तर अशी जी व्यक्ती आहे ती व्यक्ती आत्मज्ञान प्राप्तीनंतर ती चंद्रलोकाला न जाता ती सूर्यलोकाला ती जाते. तिथे ती जाऊन मिळते आणि मग आत्मज्ञानीला पुन्हा जन्म मरणाचं चक्र त्याच्या मागे लागत नाही. कारण आत्मज्ञान प्राप्तीनंतर आत्मसाक्षात्कार काय करतो, सगळ्यात मोठी गोष्ट तो करतो. कोणती गोष्ट, तर आपण जे सर्वसामान्य कर्मकांडी साधक आहोत
त्यांच्यामधील आपण कितीही पुण्यकर्म केली तरी सुद्धा संचिताची जी पेटी मागे बसलीये ती काही केल्या ती संपत नाही, ती नष्ट होत नाही. त्यातल्या कर्मफळांचा भोग घेण्याकरता करता करता पुन्हा पुन्हा आपल्याला जन्म घेत बसावा लागतो. याच्या उलट आत्मज्ञानी परमेश्वराची प्राप्ती करून घेतल्यानंतर त्याची जी संचिताची पेटी सूक्ष्म शरीरामध्ये आहे ती पूर्णपणे नष्ट होते आणि मग अर्थातच कर्मफळ शिल्लकच राहिली नसल्यामुळे आता त्याला पुन्हा जन्म घ्यायची गरज भासत नाही. मंत्र 10वा. परंतु ज्यांना आत्मतत्वाची म्हणजेच परमेश्वराची प्राप्ती करून घ्यायची आहे आणि त्यासाठी जे तपश्चर्या करतात, उपासना करतात, साधना करतात, ब्रह्मचर्य पाळतात, त्यांचा मृत्यूनंतरचा मार्ग कोणता आहे? पहिल्याचा आपण बघितला, कर्मकांडी लोकांचा मार्ग चंद्रलोक. आता या आत्मज्ञानी वैराग्यशील ज्ञानी पुरुषांचा मार्ग हा मृत्यूनंतर कोणता असतो? तर चंद्रलोकाला न जाता ते सूर्यलोकाला जातात आणि ज्याच्यावरून ते पुन्हा जन्म घेत नाहीत. पुढे हा मंत्र म्हणतो की खरं तर हेच माणसाचं हे उच्च ध्येय समजलं जातं. जन्म मरणाच्या चक्रामध्ये पुन्हा पुन्हा जन्म मरण, पुन्हा तेच तेच चक्र, त्यातून सुटण्याची मनुष्याला जी इच्छा असते त्यासाठी त्याला आत्मज्ञानाशिवाय त्याला दुसरा मार्ग नाही. बाकी तुम्ही पुण्यकर्म करा, आयुष्यभर नीतिमत्तेने वागा, कसंही वागा म्हणजे चांगलंच वागा, तरी सुद्धा त्याची फळं संचितामध्ये जाऊन पडतातच. आणि त्यामुळे चांगल्या कर्मांची चांगली फळं भोगण्यासाठी का होईना पुन्हा पुन्हा आपल्याला जन्म घ्यावा लागतो. परंतु आत्मज्ञान प्राप्ती हे एकमेव साधन असं आहे की ज्यामुळे ही संचिताची पेटी नष्ट होते आणि तो सूर्यलोकाला जाऊन मिळतो. आता या मंत्रांच्या संदर्भात भगवद्गीता अध्याय 8व्या सुद्धा हेच अशा प्रकारचे श्लोक आलेले आहेत की जे हेच दोन मार्ग किंवा मृत्यूनंतरची गती काय आहे ते आपल्याला सांगतात. कोणते ते दोन मार्ग? अध्याय 8वा श्लोक 24वा भगवंत असं म्हणतात की देवयान मार्ग किंवा अर्चिरादी मार्ग हा कसा आहे? तर आत्मज्ञानी मनुष्य मृत्यूनंतर, बर का, आत्मज्ञानी मनुष्य मृत्यूनंतर त्याचा प्रवास कसा घडतो तर टप्प्याटप्प्याने तो यामध्ये सांगितलेला आहे. प्रथम अग्नी म्हणजे अग्नी दिला जातो, मग ज्योती ज्वाळा, मग दिवसा, नंतर शुक्ल पक्ष आणि त्यानंतर तो सूर्यलोकामध्ये जाऊन परब्रह्मामध्ये विलीन होतो. त्याला मग पुन्हा जन्म मिळत नाही. याच्या उलट जे कर्मकांडी साधक असतात त्यांच्या मार्गाला पितृयान मार्ग, पितृलोक किंवा चंद्रलोक असं म्हटलं जातं. हा मार्ग कसा आहे तर हा मार्ग अग्नी दिल्यानंतर धूर, रात्र, कृष्ण पक्ष आणि जो कर्मठ म्हणजे कर्मकांड पाळणारा तो जो आहे तो मरण पावल्यानंतर चंद्रलोकाला जाऊन त्याला पुन्हा जन्म मरणाचा फेरा त्याच्या मागे लागतो.
त्यानंतरचा मंत्र असं म्हणतो की ज्या साधकानं तपश्चर्या, वैराग्य, विवेक, निर्मोह आणि आत्मज्ञान ज्यांना प्राप्त झालेलं आहे, असे जे ज्ञानी जे असतात ते सूर्य लोकामध्ये जाऊन पोचतात, त्यांना पुनर्जन्म नाही आणि प्रत्येक व्यक्तीचं त्याला जो मनुष्य जन्म मोठ्या दुर्लभ असा मनुष्य जन्म त्याला जो दैवाने मिळालेला आहे, त्याचं सार्थक जर करायचं असेल तर खरं सार्थक हे अशा प्रकारे आहे की त्या मनुष्यानं आत्मज्ञान प्राप्ती करून घेऊन पुन्हा जन्म मरणाच्या चक्रातून त्यानं अलगदपणे त्यातून बाहेर पडावं, हे त्याचं सर्वोच्च ध्येय असायला हवं. आता पुढचा मंत्र बघूया. ऋषी असं म्हणतात की पावसाची देवता जी आहे तिला 5 पाय आहेत, 12 आकार आहेत, जी अवकाशाच्याही ती देवता अतीत आहे आणि तिचे अधिष्ठान तिथे आहे. जो बुद्धी देवता आहे, ज्याच्यावर सप्तचक्र असलेल्या रथातून बर का, ती जी देवता आहे ती कशी फिरत असते तर ज्याच्यावर सप्तचक्र असलेल्या रथामधून ती देवता सर्व जगताचं अधिपत्य करते. म्हणजेच काय, काळाचा वर्षाचा अधिपती सूर्य आहे, त्याचे हे वर्णन आहे. 5 पाय हे म्हणजे काय तर 5 ऋतू आहेत, 12 रूप म्हणजे त्याची 12 महिने आहेत, 7 चक्र म्हणजे सप्तरंग आहेत आणि 6 अडर आहेत म्हणजे 6 ऋतू आहेत. आता प्रश्न पहिल्याचा शेवटचा मंत्र आपण बघणार आहोत. महिना हा प्रजापती आहे. पहिल्यांदा आपण काय म्हटलं, वर्ष हा प्रजापती आहे. आता त्याच्या खाली खाली उतरत महिना हा सुद्धा प्रजापती आहे. त्याचं कारण तेच आहे की निर्माता स्वतःच एका बाजूनं सूर्य झालेला आहे आणि एका बाजूनं तो चंद्र झालेला आहे आणि निर्माता किंवा प्रजापती हा एका बाजूनं प्रकृती आहे आणि एका बाजूनं जीवात्मा आहे. तसंच तो एका बाजूनं सूर्य आहे आणि एका बाजूनं चंद्र आहे. थोडक्यात या ब्रह्मांडाला प्रजापतीनं व्यापून टाकलेलं आहे. त्यातील अंधारी पंधरवडा हा प्रकृतीचा समजला जातो बर का. महिन्यातील जे अंधारी पंधरवडा पहिले 15 दिवस ते जे अंधारी असतात ते प्रकृतीचा निर्देशक मानले जातात आणि दुसरा जो पंधरवडा आहे तो ऊर्जेचा प्रतीक मानला जातो. म्हणून जे कर्मकांडी असतात, हे जे कर्मकांडी साधक असतात ते प्रकाशमय पंधरवड्यामध्ये शक्यतो त्यांचे यज्ञयाग आणि पूजा अर्चा वगैरे कर्म करत असतात. परंतु याच्या उलट जे आत्मज्ञानी आहेत, ज्यांनी परमेश्वराचं खरं स्वरूप जाणलेलं आहे, ते काय जाणतात की अंधारी पंधरवडा, प्रकाशमय पंधरवडा असं काही नसतं. सगळं जग जर परमेश्वरानंच बनवलेलं आहे तर अंधार काय, रात्र काय आणि दिवस काय आणि प्रकाश काय, दोन्ही गोष्टी ह्या भगवंतांनीच निर्माण केलेल्या आहेत. काय फरक आहे त्याच्यात, दोन्हीचा निर्माता भगवंतच आहेत हे त्यांनी जाणल्यामुळे, म्हणजेच परमेश्वराचं खरं सर्व व्यापित्व त्यांनी जाणल्यामुळे ते जरी अंधारी पंधरवडा असेल तरी त्याच्यात सुद्धा आपली इष्ट योग्य सत्कर्म
करत राहतात. म्हणजे ते त्याच्यामध्ये फरक करत नाही की हा दिवस अंधारी किंवा अशुभ, हा दिवस प्रकाशमय किंवा चांगला, असं काही नाही. प्रत्येकाने प्रत्येक गोष्ट, वर्ष, काळ, महिना, दिवस, रात्र, ऋतू, हे जर सगळंच्या सगळं भगवंतांची निर्मिती आहे, तर आपण त्यामध्ये फरक करणारे कोण? या दृष्टीनं ते अंधारी पंधरवड्यामध्ये सुद्धा त्यांची कर्म करत राहतात. आता आपण प्रश्नोपनिषद यामधील प्रश्न दुसऱ्याकडे आता आपण वळणार आहोत. प्रश्न दुसरा. दुसरा शिष्य भार्गवानं गुरूंना विचारलं की किती देवता आपल्या शरीराला आधार देत असतात. बर का, किती देवता आपल्या शरीराला आधार देत असतात आणि त्यापैकी कोणत्या देवतेमुळे आपल्याला आत्मसाक्षात्कार करून घेण्याची जी क्षमता आहे ती प्राप्त होते. आणि या सगळ्यांमध्ये सर्वश्रेष्ठ देवता ही कोणती मानली जाते? आता कोणत्या देवता आपल्या शरीरामध्ये असतात म्हणजे काय? तर देवता म्हणजे आपल्या डोळ्यासमोर ज्या अनेक देवतांची मूर्ती येते त्याचा अर्थ तो नसून अर्थ असा घ्यायचा आहे की देवता म्हणजे आपल्या ज्ञानेंद्रियांना, आपल्या कर्मेंद्रियांना जी शक्ती मिळते. आपण आयुष्यभर अनेक अनुभव घेत असतो. सगळ्या अनुभवांची बेरीज म्हणजे आपलं आयुष्य. पण हे अनुभव आपण कुणामुळे घेतो? तर आपल्यातील ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय यांच्या सहाय्यानं आपल्याला जगताचं ज्ञान होतं, नाही का? तर या ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियांना ही शक्ती जी प्राप्त होते, डोळ्यांनी दिसतं, कानांनी ऐकू येतं, हे जरी खरं असलं तरी ती जी शक्ती ज्ञानेंद्रियांना, डोळ्यांना, कानांना, नाकाला ती जी मिळालेली आहे त्याच्या पाठीमागे कोणती मूलभूत सामर्थ्य किंवा शक्ती त्यांच्या पाठीमागे आहे, त्या म्हणजे देवता स्वरूप असतात. प्रकाश रूपी घटक म्हणजे देवता. चैतन्य देणारी जी शक्ती आहे ती म्हणजे देवता. या अर्थानं शिष्य विचारतो की कोणकोणत्या देवता आपल्या शरीरामध्ये स्थित असतात. कारण ज्ञानेंद्रिय सक्षम असल्याशिवाय आपण जीवन आपलं व्यवस्थित जगू शकणार नाही. पण त्यांना सुद्धा ही शक्ती कोण देतं? त्यांच्या पाठीमागे मुख्य आधार किंवा मुख्य स्रोत कोण असतं? आणि ज्ञानेंद्रियांमुळे जरी आपल्याला ज्ञान ग्रहण करता येत असलं तरी त्याची सुद्धा काय गोष्ट आहे की प्रत्येक ज्ञानेंद्रियाला एकेकाच गोष्टीचं ज्ञान होतं, नाही का? डोळे फक्त बघू शकतात, ती तेवढी शक्ती त्यांच्याकडे आहे. ते वास घेऊ शकत नाहीत, ते ऐकू शकत नाहीत. म्हणजे प्रत्येक ज्ञानेंद्रियाकडे एक एकच क्षमता दिलेली आहे. मग या सगळ्यांचं एकत्रीकरण करूनच आपल्याला अनुभव मिळत असतो. तर ह्याचं सुसूत्रीकरण, एकीकरण कोण करतं? या दृष्टीनं शिष्यानं हा प्रश्न विचारलेला आहे. मंत्र दुसरा. ऋषी म्हणाले की या देवता म्हणजे कोण आहेत? तर पंचमहाभूत. बर का, पंचमहाभूत वाणी, मन, चक्षु, बुद्धी आणि कान या त्या देवता आहेत. आणि त्या देवता मग म्हणू लागल्या की आमच्यामुळे हे शरीर व्यवस्थितपणे टिकून राहिलेलं आहे. मंत्र तिसरा.
आता या सगळ्यांमध्ये प्राण जो सगळ्यांमध्ये श्रेष्ठ असून तो गर्वानं तेव्हा म्हणू लागला की माझ्या पंचशक्तीमुळे म्हणजे ज्ञानेंद्रियांच्या साह्यानं या शरीरामध्ये मी चेतना आणि ऊर्जा देत असतो. परंतु त्यानं जे सांगितलं ते इतर देवतांनी काही मान्य केलं नाही. प्रत्येकाला आपापल्या सामर्थ्याचा गर्व झालेला होता. पुढचा मंत्र. मग प्राण त्याबरोबर शरीरातून उठून जाऊ लागला. प्रत्यक्ष तो बाहेर पडला नाही. उठून जाण्याचं त्यानं फक्त नाटक केलं, जणू तो शरीराचा त्याग करून बाहेर पडतोय अशा आविर्भावात तो उठून उभा राहिला. त्याबरोबर सर्व इंद्रिय सर्व देवता हे सगळे घाबरून गेले आणि प्राण नसेल तर आपल्या कशालाही काही अर्थ नाही हे त्यांच्या लक्षात आलं. आणि मग मात्र सगळ्यांनी मिळून त्याची स्तुती केली. तर प्राण म्हणजे नेमका काय अर्थ घ्यायचा? आपल्याला असं वाटतं की श्वास उश्वास सोडणारा तो प्राण, तर केवळ तो अर्थ नाहीये. तर प्राण म्हणजे बाह्य श्वास नाही, बाह्य हवा नाही, तर प्राण म्हणजे शरीरातील मुख्य चैतन्य तत्व किंवा आत्मतत्व. ते जर नसेल, ते जेव्हा बाहेर सोडून जातं, शरीराचा त्याग करतं, तेव्हा सगळी इंद्रिय ज्ञानेंद्रिय अवयव असून सुद्धा शरीर निष्प्राण होतं. प्राण हे त्यातलं मुख्य चैतन्य तत्व आहे जे या जड शरीराला ऊर्जा देत असतं. पुढचा मंत्र. हा प्राण अग्नीप्रमाणे कार्य करतो. हा प्राण सूर्याप्रमाणे चमकतो. हा ढगांप्रमाणे वर्षाव करतो. इंद्राप्रमाणे तो राज्य करतो. प्राण हाच वारा आहे, पृथ्वी आहे, चंद्र आहे, अग्नी आहे. म्हणजे काय? सांकेतिक अर्थानं असा अर्थ घ्यायचा आहे की हे जे आत्मतत्व आहे, जे व्यक्तीला एका बाजूनी तोलून धरतं आणि तेच आत्मतत्व जेव्हा ब्रह्मांडाला तोलून धरतं तेव्हा त्याचं नाव फक्त वेगळं होतं. त्याला आपण परमतत्व परमात्मा असं म्हणतो, जो सगळ्या ब्रह्मांडाच्या मूळ अधिष्ठान ते मानलं जातं. सूर्य चंद्र अग्नी काय वाटेल ते तुम्ही घ्या, तारे घ्या, काहीही घ्या, त्यांच्याकडे जी चमकण्याची किंवा त्यांची जी अंगभूत शक्ती आहे ती त्यांना त्यांच्या पायाखाली असलेल्या मूलभूत अधिष्ठानामुळे, चैतन्यामुळे, परमात्म्यामुळे त्यांना ती शक्ती मिळाली. आणि व्यक्तीला ही शक्ती कशामुळे मिळाले? भले शरीर घ्या, स्थूल शरीर घ्या, इंद्रिय घ्या, अवयव घ्या, काही उपयोगाचे नाहीत जोपर्यंत त्यांच्यामध्ये हे मूळ आत्मतत्व जोपर्यंत नाही, जोपर्यंत ते आहे तोपर्यंतच या शरीराला चैतन्य मिळू शकतं. अग्नी प्रज्वलित होतो तो त्याच्या पाठीमागे असलेल्या मुख्य स्रोतामुळे. सूर्य जो प्रकाशतो तो त्याच्या पाठीमागे असलेल्या या परमात्म तत्वामुळे. नंतरचा 8वा मंत्र. तूच अग्नीच्या माध्यमातून देवतांना प्रणाम करतोस. तूच पितृदेवतांना प्रणाम करतोस. तू पंचप्राणांचा
आधार आहेस. तुझ्याचमुळे इंद्रिय कार्यक्षम होतात. तू इंद्राप्रमाणे सामर्थ्यवान आहेस. तू इंद्राप्रमाणे सामर्थ्यवान आहेस. तू रुद्राप्रमाणे विध्वंसक किंवा सृष्टी नष्ट करणाराही तूच आहेस. कसा आहे हा निर्माता? तो जग निर्माण करतो, पालन पोषण करतो आणि अंती ते विलयही पावतं. तू सर्वांचा रक्षक सुद्धा तूच आहेस. तू सूर्यामध्ये आहेस, तू आकाशामध्ये आहेस. व्यक्तीच्या जीवनामध्ये सर्वत्र तूच आहेस. त्यानंतर या प्राणाला किंवा आत्मतत्वाला साधकानं पूजलेला आहे आणि तो विनम्रपणे त्याला शरण जातो आणि म्हणतो की हे प्राणा, आमचे शरीर शुभ होऊ दे. माझं मन, माझी वाणी, सर्व काही शुद्ध असू दे. या सगळ्यांना तू व्यापून टाकलेलं आहेस. म्हणजे काय? तर आपण जे वागत असतो, बोलत असतो, कर्म करत असतो, तेव्हा आपण हे भान ठेवलं पाहिजे की आपल्या हृदयामध्ये परमेश्वर स्थित आहे. तो सगळं काही बघतोय. त्याच्यामुळेच माझं शरीर आज जिवंत आहे आणि मी सगळं कार्य करू शकतोय. त्यामुळे ही जागती जाणीव प्रत्येकानं मनामध्ये ठेवली पाहिजे. माझ्या वाणी मागील हे जे तुझं सामर्थ्य आहे, त्यामुळे माझी वाणी शुद्ध होऊ दे. प्रत्येकाची ही वैयक्तिक जबाबदारी आहे की त्यानं आयुष्यामध्ये शुद्ध व्यवहार करावा. अपान हा वाणीमध्ये आहे. व्यानाने कानाला सामर्थ्य येतं. प्राण हा कुठे आहे? तर तो आपल्या चक्षुमध्ये आहे असं मानण्यात येतं. आणि समान वायू हा आपल्या मनामध्ये आहे असं मानण्यात येतं. त्यामुळे तिन्ही लोकांमध्ये जे जे काही आहे ते तुझ्याच नियंत्रणाखाली आहे. आणि माता जशी बालकांची काळजी वाहते, तशीच तू आमची काळजी घे. आम्हाला वैभव दे, संपत्ती दे आणि शुद्ध चारित्र्य दे. आता प्रश्नोपनिषदातल्या तिसऱ्या प्रश्नाला सुरुवात करण्यापूर्वी इथे दुसरा प्रश्न समाप्त होतोय. पण एक छोटी कथा मी सांगते आणि मग तिसऱ्या प्रश्नाकडे मी वळत आहे. कथा आहे योगिनी मैत्रेयी देवींची. वेदकालीन ज्या अत्यंत बुद्धिमान, बर का, अत्यंत बुद्धिमान अशा ज्या स्त्रिया होऊन गेल्या, त्यांना ब्रह्मवादिनी असं म्हटलं जातं. म्हणजे ज्यांनी प्रत्यक्ष आत्मतत्वाची अनुभूती घेतलेली आहे, ज्या सखोल चिंतनामध्ये त्यांचं आयुष्य व्यग्र झालेलं होतं, अशा ज्या फिलॉसॉफर, तत्वज्ञानी, ब्रह्मवादिनी स्त्रिया ज्या वेदकालीन होऊन गेल्या, त्यामध्ये मैत्रेयी ही एक मानली जाते. तिच्याबद्दलची कथा मी आता सांगत आहे. वैदिक काळामधील अत्यंत प्रसिद्ध अशी तत्वज्ञानी, विचारवंत म्हणजे मैत्रेयी. याज्ञवल्क महर्षींची ती पत्नी होती. वडील महर्षी मैत्री, मिथिला नगरीमध्ये ती होती.
मैत्रेयी आणि याज्ञवल्क संवाद, बर का, मैत्रेयी आणि याज्ञवल्क संवाद हा बृहदारण्यक उपनिषदामध्ये आलेला आहे. याज्ञवल्क महर्षींना 2 पत्नी होत्या, एक मैत्रेयी आणि दुसरी कात्यायनी. कात्यायनी जी होती ती सांसारिक जबाबदाऱ्या अत्यंत समर्थपणे पेलत होती आणि अत्यंत चांगल्या स्वभावाची, विशाल हृदयाची होती. खरं म्हणजे मैत्रेयी ही महर्षींची शिष्या होती, परंतु तिची ज्ञानाविषयीची ओढ लक्षात आल्यानंतर, बर का, ज्ञानाविषयीची तिची जिज्ञासा लक्षात आल्यानंतर कात्यायनीनं स्वतःहून मैत्रेयीला आपल्या पतीशी म्हणजे याज्ञवल्क ऋषींशी विवाह करण्याची परवानगी तिला दिलेली होती. महर्षी याज्ञवल्कांनी गृहस्थाश्रमामधील सगळ्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या. 2 पत्नी त्यांना होत्या, त्यांच्याबाबतची जबाबदारी त्यांनी व्यवस्थितपणे पार पाडली आणि मग त्यातून मुक्त झाल्यानंतर त्यांनी असं ठरवलं की आता दोन्ही पत्नींची परवानगी घेऊन त्यांची व्यवस्थित सोय करून मग त्यांना सुरक्षित करून त्यांनी संन्यास ग्रहण करण्याची त्यांची मनीषा होती. त्याप्रमाणे याज्ञवल्क महर्षी हे मैत्रेयीकडे गेले आणि तिला म्हणाले की मी तुझ्यासाठी आणि, बर का, ते म्हणाले मी तुझ्यासाठी आणि कात्यायनीसाठी तुमचं पुढचं सगळं आयुष्य सुखा समाधानामध्ये जावं, तुम्हाला कोणतीही संकट येऊ नये याची मी सगळी तरतूद करून ठेवलेली आहे. तुमचं भविष्य मी सुरक्षित करून ठेवलंय, तर आता तुम्ही मला संन्यास ग्रहण करण्यासाठी आपण मला परवानगी द्यावी असं मी विचारत आहे. तेव्हा मैत्रेयी मोठी ज्ञानी होती. तिनं विचारलं की हे सगळं वैभव, सुख, संपत्ती हे जे तुम्ही मला देऊ बघताय ते घेऊन मी काय करू? ते घेऊन मी काय करू? तुम्ही जरी मला पृथ्वीवरील सगळी धनदौलत दिली तरी त्यानं मला अमृतत्व प्राप्त होईल का? काय तिचा प्रश्न होता की सगळी संपत्ती तुम्ही माझ्या पायाशी आणून ठेवलीत तरी सुद्धा मला त्यानं अमृतत्व प्राप्त होईल का? महर्षी याज्ञवल्क तिला म्हणाले, मैत्रेयी, संपत्तीनं अमृतत्व प्राप्त होईल ही मुळी कोणी आशाच करायला नको. का? कारण शरीर जे आहे ते विनाशी आहे, हे तर सत्य आहे. शरीर हा आपल्याला कुणाकडनं मिळाला नाही, शरीर आपल्याला प्रकृतीकडनं मिळाली आणि प्रकृती कशी आहे? ती विनाशी आहे. मग प्रकृती जर विनाशी आहे तर माझं शरीर हे कधी ना कधी ते नष्ट होणारच आहे, हे कोणीही बदलू शकत नाही. परंतु नुसतं शरीर म्हणजे मी घडते का त्यांनी? केवळ शरीर म्हणजेच का मी? नाही. शरीर हा वरवरचा, हे जे वरवरचं आवरण आहे त्याच्या खाली जे अमृत तत्व, जे आत्मतत्व जे आहे, ज्याच्यामुळे माझ्या शरीराला ऊर्जा मिळत आहे, ते जे आत्मतत्व आहे ते मात्र अविनाशी आहे. भले शरीर माझं पडणार आहे कधी ना कधीतरी, परंतु जे आत्मतत्व, जे माझं खरं स्वरूप आहे ते मात्र शरीराबरोबर, ते त्याला मरण नाही,
त्याला मृत्यू नाही, ते मात्र अमृत तत्व आहे. मग ते आत्मज्ञान ते आपण मला द्यावं की ज्यामुळे मला समजून येईल की माझं शरीर केवळ नष्ट होणार आहे, पण माझं खरं स्वरूप हे चिरंतन आहे, अविनाशी आहे. असा मैत्रीनं महर्षी याज्ञवल्कांना हा प्रसिद्ध प्रश्न विचारला. हा त्यांचा संवाद बृहदारण्यक उपनिषदामधील अत्यंत प्रसिद्ध असा संवाद आलेला आहे. आता प्रश्न तिसऱ्याकडे आपण वळूया. अस्वलाचा पुत्र कौसल्यानं तिसरा प्रश्न पिप्पलाद गुरूंना विचारलेला आहे. त्यांनी विचारलं, या प्राणाचा उगम कसा होतो? बर का, मुळात या चैतन्य ऊर्जेचा उगम हा कसा होतो, तो शरीरामध्ये कसा प्रवेश करतो, कोणत्या कारणानं तो बाहेर पडतो, हे मला आपण सांगावं. आत्मतत्व आहे, शरीरामध्ये चैतन्य तत्व आहे, सगळं खरं, पण मग ते आपल्या शरीरामध्ये प्रवेश तरी कसं करतं, नाही का, हे पण आपण जाणून घ्यायला हवं. या प्राण्याचा मुळातच आधी उगम कसा झाला. तर हे जे निर्गुण परमतत्व आहे ते जगत निर्माण होण्याच्या आधीपासून ते होतं. त्यामुळे त्या निर्माण कसा झाला हे ह्या प्रश्नाचं उत्तर एवढंच आपल्याला देता येईल की तो निर्माण झाला नाही, त्याला जन्म नाही, तो अजय आहे आणि त्यामुळे त्याला मृत्यू सुद्धा नाही. तो मागे होता, आज आहे, उद्याही चिरंतन तो असेलच असेल. त्यामुळे त्याच्या उगमाच्या पायापर्यंत कोणीही जाऊ शकत नाही, कारण त्याचा उगम अशी संकल्पनाच नाही, तो अजय आहे. तो जेव्हा मायेच्या आधारानं सगुण ब्रह्मन बनतो तेव्हा हा सगुण ब्रह्मन हा जगताचा निर्माता मानला जातो. आपल्या शरीरातील मूलभूत कार्यक्षम घटक म्हणजे 10 इंद्रिय, त्यांना ऊर्जा या आत्मतत्वाकडनं मिळते. परंतु हे कसं काय आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतं? मंत्र दुसरा. ऋषी त्याच्यावर प्रसन्न झाले आणि ते म्हणाले की तू बाह्य जगत आणि शरीराच्या पलीकडे जे आत्मतत्व आहे, जे ईश्वर तत्व आहे, त्याच्याबद्दल तुझ्या मनामध्ये जिज्ञासा आहे, म्हणून मी तुझ्यावर प्रसन्न झालेलो आहे. या भौतिक जगताच्या पलीकडचा हा प्रश्न तू विचारतोयस, त्यामुळे मी तुला या प्रश्नाचं उत्तर देईन. हे जे आपल्यातील चैतन्य तत्व आहे ते परमात्म तत्वापासून बनलेलं आहे. जशी माणसाची सावली ही त्याच्या शरीरापासून निर्माण होते, त्याचप्रमाणे हे जे आत्मतत्व आहे ते निर्माण होतं. आता या बाबतीत असं एक्सप्लेनेशन दिलं जातं बर का, की जर परमतत्व आत्मतत्व हे प्रत्येक अणुरेणू मध्ये आहे, हा, ते सर्वव्यापी आहे, म्हणजे ते शरीरामध्ये सुद्धा आहेच आहे, नाही का. मग जर ते शरीरामध्ये ऑलरेडी आहेच, तर मग
ते पुन्हा एकदा चैतन्य तत्व म्हणून आपल्यामध्ये प्रवेश कसा करतं? तर त्याचं उत्तर असं आहे की त्याची ती डायरेक्ट एंट्री आपल्यामध्ये होत नाही, कारण ते ऑलरेडी आहेच, सर्वव्यापी आहे ते, त्यामुळे ते ऑलरेडी आहेच. तर ही एक प्रकारची स्पेशल एंट्री समजली जाते. म्हणजे असं की हे स्पेशल मॅनिफेस्टेशन समजलं जातं. म्हणजे काय तर ती जी एंट्री आहे ती डायरेक्ट नसून आपल्यातील चैतन्य परमतत्वाचं प्रतिबिंब मनामध्ये पडतं. ते जे प्रतिबिंब आहे ती त्याची एंट्री आहे. ही डायरेक्ट एंट्री नाही. मनामध्ये पडलेलं शुद्ध आत्मतत्वाचं प्रतिबिंब म्हणजे हा अहंकार, म्हणजे ही एंट्री, म्हणजेच हा जीवात्मा. म्हणजे थोडक्यात आपण प्रत्येक जण परमेश्वराचं प्रतिबिंब आहोत. परमेश्वर बिंब आणि त्याचं प्रतिबिंब आपण प्रत्येक जण आहोत. पण मग जर त्याच आपण प्रतिबिंब आहोत, खुद्द ईश्वराचंच, तर मग मी अशी मलिन का? माझ्या मनामध्ये हे सगळे विकार वासना का? मी त्या ईश्वराची प्रतिबिंब आहे ना, मग त्याच्यासारखी मी शुद्ध का नाही? त्याच्यासारखी मी सात्विक मंगल का नाही? तर मध्ये काय आहे? आरसा रूपी मन आहे. त्या मनामध्ये पडलेलं प्रतिबिंब म्हणजे मी आहे. हा मधला जो आरसा आहे तो कसा आहे? त्याच्या गुणवत्तेवर हे जे प्रतिबिंब म्हणजे मी ती ठरत असते. माझं मन विकारांनी भरलेलं असतं, म्हणून मग साहजिकच माझा अहंकार, माझा जीवात्मा, माझं प्रतिबिंब हे सुद्धा विकारांनी, दोषांनी भरलेलं असतं. ईश्वराकडे त्याचा दोष जात नाही. तो पूर्णच्या पूर्ण शुद्ध, लखलखीत असा उभा आहे. पण त्याचं प्रतिबिंब ज्याच्यात पडतं ते मन, शरीर, बुद्धी हे सगळं मधला जो माध्यम आहे ते दूषित असल्यामुळे आपल्यामध्ये हे सगळे दोष निर्माण होतात. हे ज्या प्रतिबिंब पडलेलं असतं मनामध्ये त्याला चिदाभास असं म्हटलं जातं. म्हणजेच मनरूपी आरसा आणि प्रतिबिंब आपण बघतो. आरसा आणि त्यामध्ये पडलेलं प्रतिबिंब हे एकरूप असतात. त्यामुळे प्रतिबिंब म्हणजे चिदाभास तो अहंकार रूपी आरशामध्ये तो पडतो. त्यामुळे अहंकार आणि जीवात्मा, चिदाभास हे दोन्ही एकरूप होऊन जातात. जीवात्मा म्हणजेच अहंकार, म्हणजेच मीपणा, म्हणजेच जीव, म्हणजे जीवात्मा. हे प्रतिबिंब आहे. ते स्वतःहून स्वतःमध्ये सुधारणा करू शकत नाही, नाही का? आरशातील प्रतिबिंब मी दिसणारी, तिकडच्या आरशामध्ये दिसणारी मी, तिकडनं मी स्वतःमध्ये काही बदल करू शकत नाही. त्यासाठी मधला जो आरसा आहे, मनरूपी आरसा, तो मला स्वच्छ करावा लागणार आहे. तरच त्यामध्ये झळकणारं प्रतिबिंब हे स्वच्छ होऊ शकेल. पुढील मंत्र. ज्याप्रमाणे एखादा सम्राट आपल्या हाताखालील अधिकाऱ्यांकडून काम करवून घेतो, त्याप्रमाणे आपल्यातला हा प्राण, जीवात्मा म्हणजेच अहंकार, मी 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 करणारा हा जो जीवात्मा आहे, अहंकार आहे, तोच आपल्या अहंकार म्हणजे तरी काय तर चैतन्य तत्वाचं, आत्मतत्वाचं प्रतिबिंब म्हणजे अहंकार. मी 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 पण मी प्रतिबिंब आहे, मी मुळातलं बिंब नाही हे मी विसरते.
आणि मी पण आम्ही करतो, माझं सगळं सामर्थ्य आहे, हे जे मी म्हणत असतं ते खोटं आहे. त्याच्या पाठीमागे ते आत्मतत्वाचं सामर्थ्य आहे. म्हणून हा अहमपणा गुरगुरत असतो, मी करत असतो. हा जो अहंकार आहे, जीवात्मा आहे, जीव आहे, तो काय झालेला आहे, तो आपल्या शरीर मनाचं जे आवरण आहे त्याच्याशी तो जखडला गेलेला आहे पूर्णपणे. हे शरीर म्हणजेच मी असं तो मानायला लागलेला आहे. शरीर आणि मन म्हणजे मी नाहीये खरं, म्हणजे मी प्रतिबिंब आहे. पण हे तो अहंकार विसरतो आणि शरीर मनाच्या वेदना, त्याची दुःख, त्याच्या कामना ह्या सगळ्या माझ्याच आहेत असं तो मानायला लागतो. शुद्ध आत्मतत्वाचं मनामध्ये पडलेलं प्रतिबिंब म्हणजे हा अहंकार आहे. आणि हे हृदय म्हणजे प्रत्यक्ष हृदय नसून हृदयामध्ये हे आत्मतत्व स्थित आहे, हृदयामध्ये ते आहे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा हृदय याचा अर्थ खरा फिजिकल हृदय नाही, तर मायेनं प्रेमानं भरलेलं जे मन असतं त्याला आध्यात्मिक अर्थानं हृदय म्हटलं जातं. आता हे कसं बनलेलं आहे, तर या मनामध्ये 101 नाडी, सूक्ष्म नाडी उत्पन्न होतात. प्रत्येकामधून परत 100 उपमुख्य नाडी तयार होतात. म्हणजे 101 गुणिले 100 10,100 अशा नाड्या असतात. अशा परत 72,000 नाड्या आपल्या शरीरामध्ये आहेत. म्हणजे टोटल किती झाली, तर 72 कोटी 72,10,201 अशा सूक्ष्म रंध्ररूपी नाड्या आपल्या शरीरामध्ये आहेत. आणि व्यानरूपी प्राण या सगळ्या सुरक्षित आणि प्रवाहित ठेवतात. पुढील मंत्र. हे झालं आपल्यातील सूक्ष्म नाडींचं वर्णन. आता मृत्यू समयी नेमकं काय घडतं ते आपण बघूया. मृत्यू समयी सुषुम्ना नाडीच्या माध्यमातून, बर का, सुषुम्ना नाडीच्या माध्यमातून उदान वायू ऊर्ध्व गतीनं बाहेर पडतो. उदान वायू जो आपल्यामध्ये आहे तो ऊर्ध्व गतीनं शरीराबाहेर पडतो. उदान वायू हा सूक्ष्म शरीराला ऊर्जा आणि सामर्थ्य देतो, की ज्यामुळे सूक्ष्म शरीर कशाने बनलेलं आहे. आधी आपण शरीराची रचना बघूया. आध्यात्मिक दृष्ट्या हे स्थूल शरीर आहे ते नष्ट होतं. ते कशाने बनलेलं आहे, ते पंचमहाभूतांनी ते बनलेलं आहे, बरोबर. मग आतील सूक्ष्म शरीर हे कशाने बनलेलं आहे, तर ते 18 सूक्ष्म तत्वांनी बनलेलं आहे. कोणकोणती 18 तत्व, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, 10 इंद्रिय आणि पंचतन्मात्र अशा 18 सूक्ष्म तत्वांनी हे सूक्ष्म शरीर बनलेलं आहे. तर ते सूक्ष्म शरीर जेव्हा ठरवतं की आता सूक्ष्म शरीर मन बुद्धीने बनलेलं आहे, त्यामुळे ते असा जेव्हा विचार करतं की आता या स्थूल शरीरामधून आपण बाहेर पडणं भाग आहे, आता अजून नवीन अनुभूती घेण्याचं सामर्थ्य आता यामध्ये उरलेलं नाही, हे जेव्हा तो ठरवतं तेव्हा ते त्यातून बाहेर पडतं. सूक्ष्म शरीर हे स्थूल शरीरामधून कुणाच्या आधाराने बाहेर पडतं, तर ते ह्या उदान वायूच्या आधारानं, कारण ते अग्निरूप आहे, ते सामर्थ्य देतं.
त्याच्या आधारानं सूक्ष्म शरीर हे बाहेर पडतं. ते स्थूल शरीरातून बाहेर पडतं. उदान वायू त्यासाठी त्याला कारणीभूत ठरतं. म्हणजेच काय की सूक्ष्म शरीरामध्ये अहंकार रूपी जीवात्मा जो आहे तो सुद्धा जेव्हा जीवात्मा हे आपल्या शरीराचं प्राणस्त्रोत आहे तो जेव्हा बाहेर पडतो तेव्हा स्थूल शरीराचा नाश होतो. ते निष्प्राण होतं कारण त्यातलं ऊर्जा तत्व निघून गेलेलं असतं. आणि मग त्यानंतरची जेव्हा ते सूक्ष्म शरीर बाहेर पडतं जीवात्म्याला अहंकाराला घेऊन तेव्हा नंतर त्याला मृत्यूनंतरची गती ही कोणती मिळते म्हणजे त्याला मनुष्य जन्म मिळतो का काय घडतं का तो स्वर्ग प्राप्त त्याला होतो तर ते त्याच्या आत्तापर्यंत आयुष्यामध्ये तो कसा वागलाय त्याप्रमाणे ठरलेलं ठरत जातं. म्हणजे असं की जर तो व्यक्ती आत्मज्ञान त्यांनी प्राप्त केलेलं असेल तर अर्थातच त्याला मृत्यूनंतरची गती कोणती तर तो सूर्य लोकामध्ये जातो आणि पुन्हा मग त्याला परत जन्म घ्यावा लागत नाही. ही झाली आत्मज्ञानी लोकांची गती. आता बघूया जे पूर्ण आयुष्यभर सात्विक वृत्तीनं राहतात सात्विक कर्म करतात शुद्ध आचरण असतं त्यांची गती काय होते परंतु त्यांना आत्मज्ञान मात्र नाही. आत्मज्ञान नाही पण ते आयुष्यभर अत्यंत चांगल्या पद्धतीनं वागलेले आहेत त्यांना स्वर्ग प्राप्ती होते. मग त्यानंतर आत्मज्ञान नाही पण जे रजोगुणांनी वागलेले आहेत म्हणजे मिश्र चांगलं वाईट अशा दोन्ही वृत्तींनी जे वागलेले आहेत त्यांना मनुष्य जन्म पुन्हा मिळतो. आणि जे आयुष्यभर ज्यांनी तमोगुणांनी जे वागलेले आहेत म्हणजे ज्यांनी पाप केलेली आहेत वाईट कर्म केलेली आहेत त्यांना कोणती गती प्राप्त होते तर त्यांना नरक गती प्राप्त होते. इथे प्रश्न तिसऱ्याचा आपण 8वा मंत्र बघितला. आता या एपिसोडची सांगता मी एका कथेनं करते आणि मग नंतरच्या पुढच्या येणाऱ्या एपिसोडमध्ये आपण पुढचे भाग बघू. संत एकनाथ जन्म 1533 मृत्यू 1599 पैठण इथे त्यांचा जन्म झाला. वारकरी संप्रदायामध्ये ते एक अत्यंत प्रमुख श्रेष्ठ असे संत होऊन गेले. संत भानुदास हे त्यांचे पणजोबा होते. ते सूर्योपासना करत असत. वडिलांचं नाव सूर्यनारायण आईचं नाव रुक्मिणी असं होतं. त्यांचे आई वडील ते लहान असतानाच त्यांचं मरण त्यांना आलं. मग त्यांच्या आजोबांनी त्यांचा सांभाळ केला. त्यांचं नाव चक्रपाणी. संत एकनाथांचे गुरु जनार्दन स्वामी देवगड येथे दरबारी अधिपती होते. ते दत्तोपासना करत असत. संत एकनाथांनी अत्यंत मनापासून गुरूंची सेवा केली आणि दत्तात्रेयांनी त्यांना प्रत्यक्ष दर्शन दिलं असं मानण्यात येतं. त्यांच्या पत्नीचं नाव गिरिजादेवी.
त्यांनी अभंग रचना केल्या, गवळणी, भारूड, विपुल ग्रंथसंपदा त्यांच्या नावावर आहे. एकनाथी भागवत हा त्यांचा लोकप्रिय ग्रंथ आहे. भागवतामधील एकादश स्कंदावर त्यांनी एकनाथी भागवत हे लिहिलेलं आहे. त्यांनी संत ज्ञानेश्वरांच्या समाधी स्थळाचा शोध घेतला आणि त्याचा जीर्णोद्धार त्यांनी केला. तसंच त्यांचं अत्यंत बहुमोल कार्य म्हणजे संत ज्ञानेश्वरांच्या प्रतीचं त्यांनी शुद्धीकरण केलं. फाल्गुन वद्य षष्टीला कीर्तन करून झाल्यानंतर ते गोदावरीच्या पाण्यात शिरले आणि त्यांनी देहत्याग केला असं मानण्यात येतं. ते अतिशय परोपकारी, करुणेचे मूर्तिमंत प्रतीक असे ते संत होते. अध्यात्म त्यांनी परोपकार, करुणा, दया, समता या त्यांच्या मूल्यांमधून, त्यांच्या जगण्यामधून त्यांनी परमार्थ स्वतः सिद्ध केलेला होता असे ते संत श्रेष्ठ एकनाथ. इथे मी हा प्रश्नोपनिषद भाग 2 इथे मी समाप्त करते. हा भाग जरी मी इथे समाप्त करत असले तरी तुम्हाला एकदा विनंती करते, नम्र विनंती करते की अमृताचे डोही या माझ्या आध्यात्मिक चॅनलला तुम्ही शेअर करावं, लाईक करावं आणि सबस्क्राईब करावं ही माझी नम्र विनंती आहे. प्रश्नोपनिषदाचा पुढील भाग घेऊन मी तुमच्या भेटीला पुढे येणारच आहे. नमस्कार. कार्यक्रमाची सांगता मी गजरानं करते. जय जय राम, राम कृष्ण हरी. जय जय राम, राम कृष्ण हरी. राजा राम कृष्ण हरी. राजा राम कृष्ण हरी हरी. जय जय राम, राम कृष्ण हरी हरी. नमस्कार.